नमस्ते. आज आपण बनवणार आहोत चिकनचं सुक्कं कालवण. हे बघा, हे भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर भरपूर टेस्टी लागतं. तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा करून पहा. हे बघा, ते किती छान शिजलेलं आहे. प्लीज तुम्ही हे एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. झटपट होणारी रेसिपी आहे ही. कांदा टमाटर टाकून, बाकी मी कोणताही मसाला नाही यूज केलेला, फक्त कांदा टमाट्यामध्येच हे केलेलं आहे मी. तर आता आपण बघूया याच्यासाठी कुठले सामान लागतं ते. चला तर मग चिकन सुक्का. त्यासाठी काय सामान लागणार आहे ते दाखवते. हे बघा, कांदा, टोमॅटो, मिरची. आता मी कढईमध्ये तेल टाकते. मी तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं परतून घेऊया. त्याच्यामध्ये मी कांदा टाकते. थोडीशी हळद, चिकन मसाला, धना पावडर, हे सगळं आपण एकदम मिक्स करून घेऊया. झटपट होणारे चिकन आहे, नक्की करून पहा. टेस्टी लागते. आता आपण ह्याच्यामध्ये चिकन टाकलेलं आहे. हळूहळू चिकन सोडूया याच्यात. व्यवस्थित वेगळं वेगळं करून सोडा, एकत्र टाकू नका, त्याला मसाला नाही चिपकणार. पूर्ण असं टाकून मी त्याला एकजूट केलेलं आहे. पूर्ण व्यवस्थित त्याला हलवायचं आहे. हे बघा, पूर्ण मिक्स झालं पाहिजे, ते एकत्र एकजीव झालं पाहिजे असं. हे बघा, हे पूर्ण मी मसाल्यामध्ये त्याला पूर्णपणे मिक्स केलं आहे. तर झाकून ठेवूया 5 मिनटं. 5 मिनटं झाल्यावरती त्याच्यामध्ये मीठ टाकूया. अगोदर पण आपण मीठ टाकलेलं आहे, तर त्यानुसार आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे. तर कमी पडलं तर नंतर परत तुम्ही टाकू शकता. हे बघा, मी झाकून ठेवून परत त्याला वाफ दिलेली, वाफेवरच थोडंसं त्याला शिजवायचं आहे. आता या स्टेजवरती आल्यावरती आपण त्याच्यामध्ये थोडंसं हे टाकूया, अद्रक लसूणची पेस्ट. पहिलीच नाही टाकायची अद्रक लसूणची पेस्ट, नाहीतर ते मग जळ असं वास येतो त्याचा. आता त्याला परत मी शिजवलंय वाफेवरती.
हे बघा, प्लीज तुम्ही माझ्या पद्धतीने करून पहा. तुम्हाला, तुमच्या मुलांना, सर्वांना हे आवडेल. झटपट होणारी रेसिपी आहे ही. आता ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे, साधं पाणी नका टाकू, नाहीतर मग तो चिकनचा वास येतो. गरम पाणी टाकलं तर चिकनही मस्त शिजतं आणि त्याचा वास पण येत नाही. आणि जास्ती नाही टाकायचं पाणी. हे बघा, पूर्णपणे मी त्याला मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा, उकळी आलेली आहे त्याला चांगली. त्याला आपण घट्ट करायचं आहे, पातळ नाही ठेवायचं. पातळ ठेवलं की चांगलं नाही लागत ते. त्याला शिजवून घ्यायचं आहे चांगलं. हे बघा, हे झालेलं आहे आपलं चिकन सुक्का. आता मी भातावरती टाकते. हे बघा किती छान झालेलं आहे, ग्रेव्ही आहे ती त्याची, हे तुम्ही पाहू शकता. किती छान झालेलं आहे बघा, शिजलेलं पण आहे छानपैकी. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला आहात तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. माझ्या चॅनलला बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला अपडेट येत राहील. थँक्यू.